हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांपासून हा व्हिडिओ असाच माझ्या गॅलरीमध्ये पडला होता आणि विचार करत होते की आज नाही तर उद्या एडिटिंग करून टाकेल, पण त्याच्यामध्ये असेच 1-1.5 महिना सहजच निघून गेला आणि मी एकही लॉंग व्हिडिओ काही अपलोड केली नव्हती. मला आजच तुमच्यासोबत शेअर करावी. तर झालं होतं असं की महागच मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की माझ्या ना कणगुळीला विळा लागला होता. त्यावेळेसच माझं नख वगैरे कापलं ते घास कापतानीच. आणि तो कोंबडीने पण इतके छान छान सुंदर असे पिल्ले दिले होते की कायच सांगावं. आणि खरं सांगते, कोंबडीला ना पिल्ले काढायला 21 दिवस पूर्ण पाहिजे. त्यावेळेसच पिल्ले जे आहेत ना तर एकदम छान निघतात. आणि तुम्ही पाहू शकता तिथं ना मस्त हे अंड्यातून पिल्लू निघत आहे. आणि खरं सांगते, कोंबडी पण ना छानच पाहिजे, कारण तिने पण पिल्ले काढायला पाहिजे. नाहीतर कधी कधी असं होतं की कोंबड्यांना नीट व्यवस्थित अंडे काही घोळत नाहीत. त्याच्यामुळे ना सगळे जे अंडेमध्ये जे पिल्ले तयार होणार असतात ना तर ते अर्धेच तयार होऊन जातात. मग इथे ना कोंबडीने पण मस्त छान तिचा असा रिस्पॉन्स दाखवलेला आहे. पिल्ले पण एकदम छान सुंदर असे काढलेले आहेत. 11 अंडे टाकले तर त्याच्यापैकी तिने ना 9 पिल्ले काढले आणि बाकीचे 2 गंदे केले. मग इथं आमच्या गाईला पण गाठ झाली होती. मग इथं तिला धुण्यासाठी घेतलं आणि महागणा तिला अचानकच ही गाठ आलेली होती. मग आता ती गाभण असल्यामुळे ना तिची पूर्ण काळजी घ्यावीच लागते. मग इथे ना तिला मस्त गरम पाण्याने तिची गाठ वगैरे धुवून काढली. आणि इथे ना माझ्या मम्मीच्या आईने माझ्यासाठी एवढे काही कानातले आणले होते. त्याच्यावर सुद्धा मी ते सुद्धा घालून तुम्हाला दाखवले असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये. आता उपवास असल्यामुळे ना मस्त भगर आणि दही साखर खाल्ली. आणि आता कोंबडीचे पिल्ले पण मस्त असं बाहेर फिरायचा प्रयत्न करतात, पण ते अजून छोटे असल्यामुळे आम्ही जास्त काही बाहेर सोडत नाही. मग दुपारचा वेळ होता त्याच्यामुळे तर बदाम शेक खाल्लं. आणि मग रात्रीच्या टायमाला ना स्वयंपाक माझ्याकडेच होता, कारण या 2-3 दिवसाचे व्हिडिओ असेच माझ्या गॅलरीमध्ये पडलेले आहेत. त्याच्यामुळे ना त्या थोड्या महाग पुढंच झालेल्या आहेत. पण आजच विचार केला की आज तुमच्यासोबत शेअरच करून टाकावे. मग इथे ना जेवणामध्ये पण भरपूर काही बनवलं होतं. उपवास जर असला ना खूप सारे ऑप्शन असतात की काय बनवायचं, पण सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ना तर ते म्हणजे डाळ भात. दुसऱ्या वेळेस पण माझ्या हाताला विळस लागलाच होता. आणि इथे ना मी मुगाच्या डाळीचा शिरा बनवलेला आहे, तो पण एकच नंबर झाला होता. आणि माझ्या ना मम्मीची आई आली, ते आम्हाला कुरडाई करू लागायला, जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलंच असणार आहे. मग इथे ना एका माणसाला काही एवढं जमत नाही करायला, त्याच्यामुळे ना ज्यावेळेस पण कुरडाई करायची असते ना माझ्या मम्मीची आई कधी पण येते आम्हाला मदत करायला. त्याच्यानंतर आमच्या इथे ना गव्हाचं खळं होणार होतं. मग इथं मशीनही आली होती आणि मशीनचं कामही चालू झालं होतं, कारण हाताने गहू काढायला खूप टाइम लागतो. गहू काढायचा, त्याच्यानंतर बांधायचा आणि मग मशीन आल्यानंतर तो गहू मशीनीमध्ये टाकायचा. त्याच्यामुळे ना एवढा टाइम घालण्यापेक्षा ना ही जर मशीन लावली ना 2 मिनिटात गहू जिकडल्या तिकडे होऊन जातो. आणि आम्हाला किती कोणे झाले हे तर मी तुम्हाला सांगू नाही शकत, पण चांगल्याच झाले होते. आणि खरं सांगते, स्वतःनी केलेली मेहनत एक वेगळंच असती. मग इथे ना गहू पण इतका छान आणि सुंदर निघलेला आहे की विचारच करू नका. हे पहा, एवढा मोठा ना गव्हाचा ढीग झाला होता. आता हे बघून तुम्हाला कळलंच असेल की गोण्या पण आम्हाला किती झाल्या असतील. पण खरं सांगते, गहू पण ना एवढा सुंदर होता, एकदम असा सोनेरी कलरचा. आणि गव्हाकडे बघून ना एक वेगळाच आनंद होत होता. मग इथे ना मस्त जेवण करायला घेतलं. जेवणामध्ये रात्रीची खिचडी, हे शेवयाचा भात, त्याच्यानंतर भरपूर असं काही खाल्लं. आणि हे ना जेव्हापासून छोटंसं आम्ही घर बनवलं ना स्वयंपाकासाठी, लई ताण कमी झाला. आता गाई सुद्धा शेळ्यांमध्येच राहणार, कारण ती एकटीच असते, त्याच्यामुळे ती आता शेळ्यांमध्येच ठेवायची. आणि तर कोंबड्या पण मस्त दुपारच्या आला ना घरासमोर येऊन बसतात, पण इतका राडा करतात की काय सांगा. मग आता ना इथं अंडे पण भरपूर असे साचले होते. ज्यावेळेस पण कधी अंडे साचतात ना की लगेच आमचे अंडे विक्रीला जात राहतात. मग ते काही जास्त घरीही राहत नाही. मग आता रोजच विकायला जात होते, त्याच्यामुळे ना आज एवढ्या अंड्याची आम्ही भाजी करायचा विचार केला. पण सर्वात आधी ना जे मेन गोष्ट ते म्हणजे चाय प्यायचा कधी विसरायचं नाही. ते कितीही काही होऊ द्या, पण चाय पिल्याशिवाय पर्याय नसतो. मग आता रात्रीचा वेळ झाला ना, कोंबड्या मनानेच त्यांच्या घरामध्ये जाऊनही बसतात. पण जाऊन बसले ना कोंबड्यांना काय माहिती काय होतं, दरवाजाच तोंडाला असं बसतात आणि नुसतं डुकू बघतात. आणि मग तसंच मी त्यांचा सहज एक व्हिडिओ काढून घेतला. कोंबड्या वगैरे कोंडून झाल्यानंतर मग माझं ना स्वयंपाक जे आहे ना तर तो चालूच होता, कारण एकतर रात्रीचा स्वयंपाक माझ्याजवळ आहे आणि उशीर जर झाला ना मग मला नंतर ना खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना मी लई प्रयत्न करते की लवकरच माझा स्वयंपाक जो आहे ना तर तो झाला पाहिजे. मग इथे ना मस्त छान अंड्याची भाजी पण इतकी छान उकळली होती आणि आपल्या भाकरी पण चांगल्याच चालू होत्या. पण कधी कधी असं होतं ना, माझ्याकडून भाकरीच कधी कधी व्यवस्थित येतच नाही. मग इथे ना पटापटा भाकरी वगैरे करून घेतल्या. मग लगेच आम्ही सर्वजण मस्त बाहेर जेवायला बसलो. आणि त्याच वेळेस माझे पप्पा गावाला गेले होते. मग इथे ना मी सर्वांनी मस्त जेवण वगैरे झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी एक व्हिडिओ काढायला घेतला होता, त्याचे फोटो सुद्धा मी पोस्ट केले होते.
व्हिडिओ मी काढला होता. आणि मग इथे ना मस्त छान असं मी काही घरच्या घरीच मेकअप वगैरे केला होता आणि हा व्हिडिओ मी गेट रेडी विथ मी साठी शूट केला होता. मग असा काही माझा मी हा व्हिडिओ मस्त बनवलेला होता आणि खरं सांगते नो फिल्टर, एकदमच ओरिजिनल आहे. आपल्या फोनच्या गॅलरीमधूनच मी हा असा व्हिडिओ काही बनवला होता. आणि खरं सांगते मेन गोष्ट ना म्हणजे मला साडी नीट घालता येत नाही, तरी पण आपली साडी जशी आहे तशी मी घातली. आणि दुपारचा टाइम झाला की लगेच आम्ही ना बदाम शेक वगैरे काही ना काहीतरी खातच राहतो. मग आता ह्या कोंबडीला ना मी थोडंफार जवळ घेतलं, पण तिला पण ना झाण झाली आणि ती सुद्धा मरून गेली. कारण ना एवढं उन्हाचं प्रमाण पण वाढलं आणि ह्याच्यामुळे ना कोंबड्या जास्तीत जास्त दुखण्याने पडतात आणि ऊन ना कोंबड्यांना पण जास्त काही सहन होत नाही. मग आता इथे ना बटाटा भाजी सोबतच वाळलेल्या भाकरीला तेल मीठ लावून तसं खाल्लं होतं चुलीवरती भाजून. आणि पप्पा ना दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि मग मी ना असा व्हिडिओ काही काढून घेतला होता, कारण आमची गाडी गेली ती लग्न भाडं घेऊन. आणि त्याच वेळेस ना गाडीला इतकं छान डेकोरेशन केलं होतं की काय सांगा. आणि गाडीच्या समोर जे फुलं होते ना ते तर इतके सुंदर होते ना की काय सांगा, एकदम सुंदर आणि छान दिसत होते. हे जे फुलं तुम्हाला दिसत आहेत ना, तर खरं सांगते हे गुलाबापेक्षा एक खरंच इतके सुंदर फुलं आहेत की काय सांगा. मग आता कोंबडी पण ना पिल्लाला ना घरामध्येच जास्त घेऊन राहते, कारण ती बाहेर जास्त काही येत नाही, कारण नवीन कोंबड्या ना पिल्लांना मारतील, त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त घरातच राहते. मग इथे ना मला आता घर आवरायचं होतं, कारण घरामध्ये ना एवढा राडा झाला होता. सर्वात पहिल्यांदा घर आवरून घेतलं आणि लगेचच ना त्याला सारवायचा प्रयत्न केला, म्हणजे सारवूनच काढलं. त्याच्यानंतर ना इथं हे रात्रीची उरलेली दही चटणी होती आणि रात्रीनं आम्ही वडापाव वगैरे बनवलेला होता, तर तेच राहिलं होतं. मग ते मस्त खाऊन घेतलं आणि इथे ना कोंबड्याला पण जवळ घेऊन बसले, कारण त्याचे पण अचानक पाय वगैरे सुजले होते. आणि रोज रोज ना तेच एक ते एक ड्रेस घालून मला लय कंटाळा आला होता. म्हणून म्हणलं की आता जो माझ्याकडे कपडे असते ना तेच वापरायला काढायचे, पण मी ते काही एवढे घालूही नाही शकले. मग जेवण वगैरे केलं आणि असं सहज मी गाजराकडे गेले आणि तिथं पाहिलं लसण जो आहे ना तो आपला इतका छान झालेला आहे आणि गाजराला पण ना एवढं सुंदर छान असं फूल लागले की विचारच करू नका. आजपर्यंत ना मी गाजराचं एवढं सुंदर फूल कधीच पाहिलं नव्हतं, पण आता ना गाजराला एवढं छान फूल लागलं म्हणल्यावर खाली पण ना गाजर खूपच मोठा आला असेल. आता एक ना एक दिवस ते मी नक्कीच तुम्हाला उकरून दाखवेल की गाजराला खाली केवढं मोठं गाजर आले. आणि फूल पहा किती सुंदर दिसत आहे, एकदम छान असं. त्याच्यानंतर ना आम्हाला 1000 मिरच्यांची लागवड करायची होती. मग इथे ना मिरच्या वगैरे भरपूर काही आणल्या होत्या आणि खरं सांगते मिरच्या लावायचं काही सोपं नाही, खूप पाय वगैरे दुखतात. मग इथे ना मस्त शिरा वगैरे खाल्ला. शिरा खाऊन झाल्यानंतर ना मग शेळ्यांकडे गेले आणि तिथं पाहिलं तर कोंबडा ना मस्त इथं पाठीच्या अंगावर बसला होता. त्याचं काय चालू होतं हे तर काही मला माहिती नाही. आणि पप्पा ना गावाला गेले होते त्यावेळेसच हे काही व्हिडिओ आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करते. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असा ना तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला जो व्हिडिओ आहे ना तर तो मी इथंच एंड करते. आणि पुढं ना पप्पा गावाला गेलेले हे सगळे व्हिडिओ आहेत तर ते मी माझ्या फोनमध्ये सेंड केले होते.